पालिकेतर्फे या विभागात स्वामीनगर, शास्त्रीनगर, गांधीनगर, सिद्धार्थनगर, भगतसिंग नगर हा स्टेशन विभागाचा जो परिसर आहे हा झोपडपट्टी बहुल विभाग आहे. इथं जास्त करून सफाई कामगार आणि हातावरती पोट असणारे लोक आहे, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते आणि इथं लोकांना काहीतरी नगरपालिकेतर्फे सुविधा पुरवावी यासाठी मागील 9 वर्षापासून 8 वर्षापासून हा 9वा वर्ष आहे. अंबरनाथ नगरपालिकेतर्फे इथं मोफत आरोग्य शिबिर लावण्यात येतं. यामध्ये नगरपालिकेतर्फे साधारणतः 3-3.5 लाखाचे औषधे मोफत या लोकांना देण्यात येतात. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, अंबरनाथ मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिसर असोसिएशन आणि मागील काही वर्षापासून BR हरणे मेडिकल कॉलेज आहे वांगणीचा, त्यांचा फार मोठा सहभाग आहे. आजही हरणे कॉलेजतर्फे 15-16 लोकांचा स्टाफ आलेला आहे इकडं. इथं आपले जनरल प्रॅक्टिसर असोसिएशन लोक आहे, ते पूर्ण कॅम्प त्यांच्या जीवावरती चालतो. बाकी अंबरनाथ शहराचे प्रतिष्ठित जे काही डॉक्टर्स आहे ते सर्व इथं मोफत त्यांची सुविधा देतात. त्यांना चेकअप करण्यासाठी येतात. ते पूर्ण दिवसामध्ये साधारणतः 1200 ते 1500 लोक या शिबिराचा लाभ घेतात. यामध्ये आपण मोफत चष्मे वाटप करतो, त्याला सर्वात जास्त लोकांचा प्रतिसाद आहे. तर जवळपास 500 लोकांपर्यंत मला वाटतं प्रत्येक वर्षी लोक असा लाभ घेतात. आम्ही अंबरनाथ नगरपालिकेचा याबद्दल आभारी आहोत. प्रशासक म्हणून आपले डॉक्टर प्रशांत रसाळ, आपले मुख्य अधिकारी म्हणून आपले अभिषेक पराडकर साहेबांनी या 8 दिवसामध्ये एवढा क्विकली सर्व काही वर्क ऑर्डर दिल्या. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागील महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होती, परंतु आचारसंहिता संपल्या पराडकर साहेबांनी एकदम क्विकली सर्व ऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली. यामध्ये जे आपले स्टोरचे आहे सचिन गायकवाड, त्यांचा फार मोलाचा सहभाग असतो. शास्त्रीनगर, स्वामीनगर या सगळ्या भागामध्ये आपले सामान्य घरातली माणसं राहतात आणि त्या सगळ्यांना मेडिकल टेस्ट करण्याचा तेवढा अवेअरनेस नसतो. आणि मी आता बघितलं तर त्याच्यामध्ये जनरली कसं होतं की फक्त ब्लड आणि शुगर या 2 गोष्टी, म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर, डोळे तपासले जातात. पण ते आम्ही ECG त्याचप्रमाणे HIV याचंही समावेशन केलंय आणि 8 जवळजवळ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम्स पर्यंत वेगवेगळं चेकिंग होतं. स्त्रिया आणि पुरुष या दोघांचाही अतिशय चांगला सहभाग आहे. आणि औषधांचं मोफत वाटप करतात. कारण काय होतं, जनरली चेकिंग होतं पण त्याच्यानंतर जे उपाय करणं आवश्यक असतं किंवा जी औषधं गोळ्या घेणं आवश्यक असतं ती राहून जातात. तर औषधांचंही याच्यामध्ये वाटप केलं जात आहे. आणि यामध्ये माजी उपनगराध्यक्ष माननीय अब्दुल भाई यांचा अतिशय सक्रिय सहभाग असतो आणि त्यांच्या सहकार्याने अंबरनाथ नगर परिषद आणि त्यांचं सहकार्य याच्यामुळे हा कॅम्प उभा राहिला.